श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. 19 वचन. नामधारक विनवी जानक कुरवीपुरीचे महिमान केवी झाले म्हणतसे मनसी श्रीपाद नाही गेले अनेक अवतार झाले विस्तार करून सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परियसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्याकारणाशी अवतार झाला परियेशी राहिला आपण गुप्तवेशी तया कुरुक्षेत्रात त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कवना न कळे पार निधान तीर्थ कुरवपुर वसे तेथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टा तुझ एक वर्तते सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिग मार्गे उदर भरित प्रतिसंवत्सरी यात्रेशी येत तया श्रीपाद क्षेत्राशी असता पुढे वर्तमाने उदिमा निघाला तो धनी नवस केला आपले मने संत पारवे ब्राह्मणाशी उदिम आलिया फळाशी यात्रेशी येईन तुम्हापाशी सहस्र संख्या ब्राह्मणाशी इच्छा भोजन देईन म्हणे जे जे ठाई जाये देखा अनंत संतोष पाविने का सतगुणे झाला लाभ अधिका परमानंदेवर प्रवतला लय लावून या श्रीपाद चरणी यात्रेशी निघाला तत्क्षणे करावया ब्राह्मण संतपर्णे द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखता तस्कर कपट रूप होऊनी संगती करम तेही तस्कर निघाले 2-3 दिवसापरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ संधी साधून मार्गेशी तस्करी मारिले द्विजाशी शिरछे दोन्ही परियेसी द्रव्य घेतले सकळीक भक्तजनाचा कैवारी श्रीपादराव कुरपुरी पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगे त्रिशूल खडंग एरे हाती उभा ठेला तस्करापुढती वदिता झाला तस्करा त्वरिती त्रिशूळे करुणी तैवेळी समस्त तस्कराशी मारिता तस्कर एक विनविता कृपाळून जगन्नाथा निरपराधी आपण असे येणे या ते वदिती म्हणून आलो आपण संगी होणे तू सर्वोत्तमा जाण शेखून विश्वाची मनीची वासना एकोने तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलविती हाती देऊनी विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावणी तयावेळी मंत्रोणी लाविते विभूती गळा संजीव झाला तात्काळ एक वत्सा एक चित्ते इतुके वर्तता परियेसी उदय झाला दिनकराशी श्रीपाद झाले अदृश्यशी राहिला तस्कर विप्राजवळ विप्रपुषे तस्कराशी म्हणे तुका माते धरिलेशी कवन धरिले या मनुष्याशी म्हणून पुसे तयावेळी तस्कर सांगे द्विजाशी झाले अभिनव परियेसी आता होता एक तापसी वदिले या ते त्रिशूळे माते राखेले तुझ निमित्त धरोनी बैसविले अतिप्रीत विभूती मंत्रोनी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण राखेला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया एकोणी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळी द्रव घेऊन गेला यात्रेसे कुरपुर नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती श्रीपाद स्थान कुरपुर प्रख्यात जाण अपार महिमा परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहेत कुरपुरीशी अदृश्य रूप घेऊन या पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्व ठाई श्रीपाद श्री वल्लभमूर्ती लौकिक एक परमार्थी झाला अवतार पुढे ख्याते श्री नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे कुरपुरक्षेत्र महिमान वर्णन नाम दशमोध्याय. श्री गुरुदत्तात्रेय श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी पुढे वर्तला झाले कैशी विस्तारोणे आम्हाशी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे एक वत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत केला ऐसा कथा सांगितली विप्रश्रेयशी शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होता गुरुपदेशी देहवासना असता तयशी पंचत्व पावले तये काळी झाला जन्म पुढे किसी तिशी कारंजनगर उत्तर देशी वाजस स्नेह शाकेशी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तयेशी नाम आंबा भवानी ऐसी आरोपिती स्नेहशी माता पिता परियेसा वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अति स्नेही विवाह करीती मोत्साई देते विप्राशी त्याची ग्रामे शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण त्याशी दिदली कन्यादान अतिप्रीती करून या तया माधव प्रिय विप्रा घरी शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वराशी दंपती उभय वर्ग एक मानसे परदोस पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरसर मंदवारी त्रयोदशीशी पूजा करीती अतिविशेषी संवत्सरे झाली षोडक्षी अंतवर्तनी झाली एका
मासतुदय पंचमेशे उत्साह करीती अनेक हर्षे उत्तम डोळा होते ती ती असे ब्रह्मज्ञान बोलत असे. ऐसे कर्मिता 9 मासे प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणी हर्षी निर्भय होती माता पिता जन्म होताचे तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे. अलौकिक पाहुणे झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून ते जात कर्म करीतो ब्राह्मण विप्राशी देत दक्षिणादान ज्योतिष सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया सांगती ज्योतिषी त्या द्विजाशी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमर होणे कारुण्य ऋषी गुरु होईल सकळी का याचा अनुग्रह होईल त्याशी तो वंद्य होईल विश्वासी याचे एका वाक्य होईल प्रमाणशी चिंतामणी याचे चरण अष्टै सिद्धी याच्या दारी ओळंगतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती एके द्विजोत्तमा न होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील पर्येसा होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसत असे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हणून एक करीती नमस्कार सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळीती वार्ता फाकली नगरता अभिनव देखिले म्हणत उपजता बाळ ओंकार जपता आचार्य म्हणते सकळजण नगर लोक इष्टमित्र पहावा येते विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र मातानं दाखवी कवनाशी माया मोह जनक जननी बाळाशी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोणी रक्षा बांधिती कृष्णसुते परमात्मा अवतारे दृष्टी केली संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता रक्षती वर्तता येणे परी दिवस 10 झाल्यावरी नामकरण संस्कारी ठेविला झाला जनक द्विजोत्तम शालग्रामदेव म्हणत जन्म नाम झाले प्रख्यात नाम नरहरी असे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी माता म्हणे एरेअरी न पुरे शिर बाळकाशी पतीशी म्हणे ते वेळा स्तने दूध थोडे बाळा एखादी मिळवा का बला स्तनपान द्यावा अथवा आणा अजा एक आपुले स्तने न शमे भूक एकोणे हासे बाळ स्पर्श करी स्तनाशी स्वय करे स्तने स्पर्श होताची करा 32 धारावाही शिर वश्र भिजोने विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनकजननी प्रकट न करीती गोप्य गुणी नमन करीती बाळकाचरणे माता होये खेळविती पाळण्या घालून बाळकाशी पर्यद गायी अतिहर्षी न राहे बाळक पाळणेशी सदा खेळे महिवरी वरदता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वरदता झाला संवत्सरे न बोले बाळकवनावसे माता बोलवे कुमाराशी बोले शब्द ओंकारेशी चिंता करीत असे मानसी मुके होईल म्हणून पुसती जाण ज्योतिषाशी बोल नये काय याशी उपाय असेल यासत विशेषी म्हणून पुसी वेळोवेळी सांगती जाण संतोष ज्योतिषी आराधावे कुलदेवतेशी अक्रवारी अस्वस्थपर्णेशी अन्न घालावे 3 वेळा एक मनती होईल मुके यासी शिकवावे बरवे विवेके बाळ बोलू शके म्हणून सांगती विनोदी हसून ओंकार उच्चारी बाळ अनेक नेने बोले केवळ विस्मय करते लोक सकळ ओंकार शब्द ऐकून एक म्हणते नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी एकता बोल सकळ जाणून न बोले कवन्यागुणी काही केल्या न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्राशी झाली वर्षे 7 मुका झाला देवयोगी 7वे वर्ष कुमाराशी योग्य झाला मुंजीशी पुस्ताती समस्त ब्राह्मणाशी केवी करावे म्हणून विप्र म्हणते त्यावेळी संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा 8 वर्षे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रीती मुका असे हा निश्चिती कैसे देव झाले आम्हा कैसे देव आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवाशी पूजले वाया झाले म्हणत असे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळ येऊनी बाळका संभोकित मातेशी घरात जाऊन ते वेळा घेऊन आली लोखंड सबळा हाती धर त्याची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आणून देतसे मातेशी विस्मय करी बहुवशी बोलावून या पतीशी धावी ती झाली ते वेळी गोप्य करी ती ते वेळा मंदिरात नेले तया बाळात पाहती त्याची बाललीला अनेक लोह हाती देती अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते आलोंगनी विनविता ती जनकजनी तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझेचे सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेशिले मुके ऐसे म्हणून तुझ आमोचे मनीची वासना तुवा पूर्वाभिनंदना तुझे बोबडे बोला आपण ऐकवावे पुत्रराय हास्य वदंत एवळी यज्ञ पवित्र दावी गळा कंठी दाखवावी मौजी मेखला म्हणून दाखवी मातेशी सज्ञा मारो करुणी मातेशी दावी बाळ संतोषी मौजी बांधिताची आपण अशी येईन म्हणे बोल सकळ माता पिता संतोष ते विद्वान ज्योतिषाची पाचारी ते व्रत धर्म व्रतबंध मृत पाहाती सर्व आयती करीती झाले
केले आयती बहुतापरी रत्न खचित अळकारी माया मोह प्रीती करी समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे धाईज गाती समजता आले तया भवना नाना परिचय शृंगार उभारिले मंडप अपार आनंद करीतसे द्विजवर अपार दवे वेचिती नगर लोक विस्मय करीती मुख पुत्राशी एवढी आयती द्विजा घाले ती असे भ्रांती पुत्र वृथा करीतो द्रव्य आपुले इतू केवेचुनी पुत्राशी व्रत बंद करी परी येसे गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी एक म्हणती हो का भलते मिष्टान्न आम्हासी मिळते देकार देतील हिरण्यवश्रे चाड नाही त्याच्या मंत्रा ऐसे नाना परी लोक विचार करीत अनेक माता पित्या अत्यंत सुख देवदेवक करताते चोल कर्मयरे दिवशी भोजन चोल मनीषी पुनरुप अभंग करुणे हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करीती समस्त सहभोजन करवया गृहात घेऊन गेला माता भोजन करिता माते सभे निरोप घेतो एक भावे मौजी बंधन करावे म्हणून आता पित्याजवळी विधियुक्त मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेशी उपदेश देता परी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवनापुढे गायत्री मंत्र कुमराशी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषण रत्नखचिता देती झाली त्यावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्तत असे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा ईशत्वा लोक समस्त तटस्था माथा तुकिती तयेवेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पडे आता अग्न आयाही गायन करिता तिने वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करीत पिता हर्ष निर्भरी मुके बोले वेदचारी म्हणती होणे कारणिक याते म्हणो नयनर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतुक्यावरी तो बाळक मातेशी म्हणतेसे एक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नवेचे बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझ्या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचारावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे पर्येसा एकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति गहन उदके भरली लोचन आली मूर्छना तयवेळी निर्जीव होणे सैनिक करीती झाले महाशोक पुत्र माझा तू रक्षकस म्हणून केल्या आशा बहु आमुते रक्षिती म्हणून होती आशा बहु म्हणे न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणतीसी आपणाशी न एको कधी तुझे बोल आता एकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सपळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्राशी म्हणे ती बाळका आलंगोनी कुमारका कृपा भाकी तैवेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःख हो अंतकरण आम्हा कारणे माते असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुवी सेवा परोपरी करीती मनोभावे तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेविती कर मग झाले जाते स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाले विस्मित श्रीपाद श्रीबल्लभ स्वरूपात दिसत असे तो बाळक देखोनी माता तये वेळा नमन केले चरणकमळा श्रीपाद उठोनी अवलिळा सांगती गोप्य उधारी एक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती आम्ही संन्याशी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्हा आता हिंडू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरूप मागती ऐने परिजननीयेशी गुरुमूर्ती सांगे विनयेशी पिनरूप विनवी पुत्राशी एका श्रोते एक चित्ते पुत्राशी विनवी तयेवेळी माता सोडून तुम्ही जरी झालं अनेक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया धाकुटेपणे तुम्ही तापस धर्मिक कवन आहे हर्ष धर्मशास्त्रे खाती सुरस आश्रम चारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थाश्रम बरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडते पुण्य परंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होईल अतिसमर्थ मग संन्यास द्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्रेने परी ब्रह्मचर्य मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लादावे यज्ञाधिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी आचरणीया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपाशी यावे संन्यास घेता मुख्य असे एकोणी मातेचे वचन श्री गुरु सांगते तत्वज्ञान एक नामक धारक सुमने म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनवितेसे नमुन ते परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका सांगते सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे श्री गुरु
नरहरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम 11 श्री गुरुदत्तात्रेपन्वस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती जननीशी आम्हा ऐसा निरूप देशी अनित्य शरीर तू जानशे काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्याशी बुद्धी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कवना भरवसा देह म्हणी जे क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर जवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे जो असेल मृत्यूशी जिंकित त्याने निश्चयावे शरीर अनित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीना धर्म पुढे अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षणोक्षणे करावा धर्म याचे कारणे पूर्व वयसी परियसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्र गाव पळे तैसी आयुष्य क्षीण होय याची कारणे देहाशी विश्वासू नाही परियसे मृत्यू असे हा सहवाशी धर्म करावा तात्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन जाते उदका परतोनी न येते जन्मभूमिका तैसी आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तया यमाशी करुणे नाही करावे पुण्य तत्काळ जैसे ससुरी मनुष्याशी भिक्षित होईल परियेसी तैसे या शरीराशी वार्धक्य बक्षी परियसा या कार्याने तारुणेपणे करावे पुण्य द्विजवनी आम्हा का हो वर्जिशी जनने काय बुद्धी भरवी असते ऐसे नाना परिदेखा बोंदित झाला जननी जनका विस्मय करीती सभा लोक बालक केवी तत्व सांगतो एकोणी पुत्राचे वचन माता करीत असे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती झाले परियसा तुआ निरोपिले आम्हाशे पुत्रचारी होती ऐसी विश्वास नवे गा मानसे कुळदेवता पुत्र राया जवरी होय एक सुत तवरी रावे समीप निरोप नेदी तवरी सत्य म्हणून विनवी तयवेळी माझे वचन अवेरी जरी जाशील निगोनी प्राण देईन तत्क्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नवसी तू आम्हाशी आमुचे कुळदैवत होशी सत्य करी गा वचनाशी बोला पुले दातारा एकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलती हसून आमचे बोल सत्य जाण तू हे एक वाक्य निर्धारी पा तू ते होताचे पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषाने मग न राहावे एक जननी बोल आपले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसे करुणे आणि गुती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गाभोवता नगर लोक विस्मय करते अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पाहव वर्ष साती वेदचारी सांगत असे विद्वान होणे विद्वान विद्यार्थी तिन्ही वेद पडती षड शास्त्री जे म्हणविती तेही येती शिकावया येणे परी तया घरी राहिले गुरुप्रीती करी माता झाली करो धरी महानंद करीत असे तव 9 मास झाली अंतवर्तनी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्मख्याती अतिसुंदर परियेसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐसा परिवर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवितीसी माता एक आले श्री गुरु तयाजवळी जननी एक माझे वचन झाली तुझे मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुष्य हवेत जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यात नंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाणा आता आमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेते त्यावेळी संतोष होणे माता पिता चरणावरी ठेविती माता स्वामी आमुची कुळदैवता अशक्य आम्हा बोलावे न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोह वेष्टोने कामना नेण्याची महिमा तुझे माया प्रपंच वेष्टोनी तू ते जरी सुत म्हणून समय निष्ठुर बोल वचनी क्षमा करणे स्वामी तारक आमुचे वंशाशी बापा तू अवतरलाशी प्रदोष पूजा फळाशी आली माते स्वामी आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायात कडे करावे दातारा संगरावरी जैशी गंगा तैसी तुवा आलासी चांगा पावन केलीसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेवी शिकवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वाचो प्राणात मजा एकोणी माता पित्याचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समय तुमचे मन स्मरण करीना आम्हाशी स्मरण करिता तुम्हाजवळी असेल जननी मी तत्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाकते तसे जन्मांतरी ईश्वराशी पूजा केली तुवा परदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रेयोक्त यह सौख्य होय एक देहांती जाना परमलोक पूजा करिता पिना पूर्वजन्म तुम्हा नाही तुवा अवधारला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुवा भार आम्हा निरोप दे आता
पुनर्दर्शन तुम्हाशी होईल एका वर्षतिशी जाऊन या बद्रीवनाशी सिद्ध दर्शन मी घेतो. निरोप घेऊन इथे वेळा श्री सद्गुरू निघाले अवलिळा. नगर लोक येथे सकाळा माता पिता बोलविता म्हणती समस्त नगरनारी. तपस्वी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी. मनुष्य देही दिसत असे 7 वर्षाचे बाळक देखा. वेद म्हणतो अखिला शाखा. मनुष्य मात्र नव्हे एका ऐसे म्हणती साधुजन. ऐसे त्याते बोलणे करीत अति साष्टांग नमन. नाना परी स्तोत्रवचन करीत झाले अवतार. नमन करुणी सकळी आले आपुले गृहांतिक. पुढे जाता जननी जनक पुत्रा सवे बोलवित. निज स्वरूप जननी येसी दाविता झाला परिसे. श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेयशी देखते झाले जनक जननी. त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर. निज रूपे दिसे कर्पूर गौर. पाहता नेमिले चरणाशी तू तारक विश्वाशी. आम्हा उद्धरिले विशेषे पुनर्दर्शन आम्हाशी द्यावे म्हणून विनविते. ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविता माता. अलंगिते श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणिया. संतोषाने श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती. पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तये वेळी. ऐसे तया संभाषणी निरोप घेतला तत्क्षणे परतो आली जनक जननी. येती संतोषी मंदिरात वरद मूर्ती श्री गुरुराया. निघाले जावया बदरीवना. पातले आनंद कनना. वाराणसी क्षेत्राशी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी. विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी. राहोनिया तयास्थाने अनुष्ठिती गुरुशिरोमणी. विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीते आत्माराम श्री. येणे परितया स्थाने क्वचित काळ श्री गुरुमुनी. अष्टांग योगे करुणी तप करीती परियसा. तया काशी नगरात तापसी असती अनेक बहुत. संन्याशी यती अवधूत तप करीती दारुण. तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंदरी. करिता ती तपस्वी एरी अभिनव करीती मनात. म्हणती पाहो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी. कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियसा. शरीर स्वात नाही यासी योगी होय संन्याशी. स्नान करीतो त्रिकाळेशी मणिकर्णिका तीर्थात. ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्याशी. दर्शन येती वृद्ध होता एक यती. कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी. तपस्वी असे महामुनी तो देखून या नयनी स्नेह भावे भवितसे. म्हणे समस्त यतीश्वराशी न म्हणा नरब्राह्मणीशी. अवतार पुरुष अतितापशी विश्ववंद्य दिसत असे. वै दाकुटे म्हणून नमन कराल मुनी तुम्ही. प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा. वार्धक्यपणे आम्ही असी वंदिता दुःख सकळाशी. विशेष आम्ही संन्याशी मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही असी विनो परोपकाराशी. संन्यास देता समस्ताशी मती स्थिर होईल. लोकानुग्रह निर्मित हा होय गुरुसमर्थ. याचे दर्शन मात्र पतित पुनित होती परियसा. या कारणे बाळकाशी विनवू आम्ही परियसे. आश्रम द्यावा संन्याशी पूजा करी एक भावे. म्हणून आले तयाजवळी विनविता ती मुनी सकळी. एक तापसी स्तोम्यमोळी विनती असे परियसा. लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा समस्ता उद्धार करणे. पूजा घेणे आम्हा करवी. या कलियोगी संन्याशी म्हणून निंदा करीती सकळजण. स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी. यज्ञ दान गवालंबन संन्यास घेता अतिभूषण. पल प्रेतृक भ्रातार्गन करू नये म्हणता ती. करिता कलियुगात निशब्द बोलती जन समस्त. संन्यास मार्ग सिद्धांत वेदत समविख्यात. पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळ ही जन. श्री शंकराचार्य अवतारून स्थापना केली परियसा. त्यावरी ऋतुके दिवस चालत मार्ग संन्यास. कली प्रबळ होताना शपनिरूप निंदा करीत असी. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावया कृपासागर म्हणती सकळ मुनिजन. ऐकून त्याची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेते. वृद्ध कृष्ण सरस्वती तपापासून परियसा. ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवत असे नामकरणे संदेह होता माझे म्हणे कृपा निधी मुनी राया. म्हणती श्री गुरु त्याचे जगद्गुरु. त्याते आला झाला अनेक गुरु. त्रयमूर्तीचा अवतारू कवणे परी सिद्ध म्हणते शिष्याशी सांगेन याची स्थिती कैसी. पूर्वी श्री रघुनाथाशी झाला विशिष्ट केवी गुरु. 18वा अवतार श्रीकृष्ण सांदीपणी झाला गुरु कैसी. अवतार होताची मानुसी त्या परी राहटावे. या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती. बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले. शिष्य म्हणे सिद्धाशी स्वामी कथा निरोपिलीशी. वृद्ध कृष्ण सरस्वतीशी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहून. तयाशी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती पूर्वी कोण गुरुचे मूळपीठ. ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता. मूळपीठ आद्यता गुरु संतती परियसा. आदिपीठ शंकर गुरु. तदनंतर विष्णू गुरु. त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळपीठ अवधारा. तदनंतर विशिष्ट गुरु तिथोनी शक्ती परासरू. त्याचा शिष्य व्यास थोरू. जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक गुरु जाण.
गोंडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य जो शंकर झाला. तदनंतर विश्वस्वरूपाचा चार्य पुढे ज्ञानबोधिगिरिया, त्याचा शिष्य सिंहगिरिया ईश्वर तीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंह तीर्थ, पुढे शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारती तीर्थ, गुरुसंतती अवधारी. मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला पर्यसा. त्याचा शिष्य मळियानंद देवी ती सरस्वती रुंद, तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती. येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेते चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ. श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ, म्हणून वंदती समस्त कथा तया काशीनगरात. मग निघाले तेथून बौद्ध शिष्य समवेत मुनी, उत्तर तीर्थ बदरीवनी अनंत तीर्थे पाहावया. समस्त तिथे अलोकित सर्व शिष्य यतीसहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागराशी. गंगासागरा पासावा तटाक यात्रा करीत त्वरित प्रयाग स्थानी गुरुवार येथे झाले पर्येसा. तया स्नानी असता गुरु आला एक द्विजोर, माधव नामे असे विपरू श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयाशी उपदेश केला पर्येसी, नाम माधव सरस्वती तया टेकेते. तयावरी अतिप्रीती शिष्यामध्ये पर्यसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहण गुरु परंपरा कथन नाम द्वादशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 13. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना सांगे सिद्धाचे आचरणा, कर संपुट जोडून जाना विनवतेसे पर्यसा. प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीशी दीक्षा देती, पुढे काय वर्तती स्थिती आम्हा प्रति विस्तारावे. एकूण शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोष मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती. यावेळी सांगेन एक चित्तेशी श्री चरित्र गुरुचे विख्याती उपदेश देऊनी माधवा ते होते किंचित काळ तेथे जे असता तेथे वर्तमाने प्रख्यात झाला. महिमा सगुणे शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. त्या शिष्याची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा. प्रख्यात असते नामे 7 सांगेन एक बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती 5वा असे आणि कयती. सदानंद सरस्वती देखा, ज्ञानज्योती सरस्वती 1, 7वा सिद्ध एकाहुनी एक श्रेष्ठ पे. त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिणपंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारंजा नगराशी. भेटी झाली जनक जननी, येऊनी लागता ती चरणी. चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामी या देखून या श्री गुरुमूर्तीशी. नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीशी. पूजा करीती पुरोपरी घरोघरी श्री गुरुशी पाचारिती भिक्षेशी. झाले रूपे बहुशी गुरु घरोघरी पूजा घेतली. समस्त लोक विस्मय करीती. अवतार हा विष्णू श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतो अति परमपुरुष होय जाण. जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीशी. देखोनी जननी तयवेळी माथा ठेविती चरण कमळे. सत्य संकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा झाली फळा. पतीस सांगे तयावेळी पूर्वजन्म चे चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी भाव्या म्हणून आराधिले म्या. याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले पर्येसा. म्हणून निम्मी ती दोघे जणी विनविता ती कर जोडून उद्धारावे या भवारने. जगन्नाथा यतिराया श्री गुरु म्हणती तयाशी एकादे काळी पर्येसी. पुत्र होय संन्याशी उद्धारील कुळे 42. त्याशी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख. त्याचे कुळी उपजता अनेक. त्यासी हे ब्रह्मपद पर्येसा. यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत त्याशी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेषा. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगोनी तयाशी आश्वासिते बहुवशी. तुमचे पुत्र शतायुषी अष्टशौर्य नांदती. त्याचे पुत्रपौत्री तुम्ही जाहाल पाहाल सुखे तुमचे नयने. पावाल क्षेत्र काशी भुवने अंत काळी पर्येसा. त्याची कन्या असे एक नाम तिचे रत्नाय विशेष. श्री गुरुशी नमोनी एक विनवितेसे पर्येसा. विनवितेसे परोपरी स्वामी माते तारी तारी. बुडून जाते भवसागरी संसार माया वेष्टुनिया. संसार तापत्रयाशी आपण भीतसे पर्येसे. निलिप्त करी गा आम्हाशी आपण तपाशी जाईन. एकोनितीयेचे वचन श्री गुरुनिरूपती. आपण श्रीहासी पती सेवा वचन तेची तप पर्येसा. उतरावया पैल पार श्रेयाशी असे तो भ्रातार म्हणे करुणी.
निर्धार भजा पुरुष शिवा समान एकोणे श्रीगुरुचे वचन विनवितेसे कर जोडून श्रीगुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितेसे अवधारी तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज प्रीती श्रीगुरु म्हणतीत येशी तुझी वासना असे तपाशी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाधिले धेनुषी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोध लावेला कलह जाना तया द्वाशस्तव देखा तू ते बांधा असे अनेका गायत्रीशी लाथिले एका तू सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषाशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्यातील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे एकोणी दुःख करी बहुत गुरुचरणी करे असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती एक बाळ क्वचित काळ असाल भले अपरवासी होताचे काळे पती तुझा यती होईल तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव भोगोनी अशुद्ध देह मग होईल तुझ गती नाचता तुझा देह जाण भेटी होईल आमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एक भीमा तिरी दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तिये जाय तू भरवशी अवस्था तुझ घडली यावर या भूमंडळी प्रख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपुर असे ख्यात अजरा अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगोन येशे श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्राशी आले गौतमी उद्धर व जैसे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमा असे ख्याते पुराणात आली पर्ययसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्ग तुझा आता सांगत असे पर्ययसा त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा बहिराण उदक उगमा ब्रह्मांड व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरिली होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला पर्ययसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा वेरी पेरिले वृत्त एका अनुष्ठान जवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकविती साळी ऐसे त्याचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विचार करते आपुले म्हणे ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्याशी घालिता साकडे गंगा आणिल्या आपुले चाडे समस्त आम्हा पुण्य घडे गंगास्थाने भूमंडळी उद्धरी ते मुनीश्वराशी कोटी वर्षे तपस्वीसी जे गती होईल पर्यसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीशी आणावे यत्ने भूमंडळाशी साकडे घालती गौतमाशी आणिता गंगा आम्हा लाभ म्हणून रचिली माव एक दुर्दैवीचे गाव संवत्सक करून पाठविले एक गौतमाचे विहीर भक्षणाशी ऋषी होता अनुष्ठाने देखिले धेनुषे नयनी निवारया तत्क्षणे दर्भ पवित्र सोडिले त्याची कुश झाले शस्त्र धेनुषी लागले ऐसे वज्रास्त्र पंचत्व पावले त्वरित घडली हत्या गौतमाशी मिळवणी समस्त ऋषीजन प्रायचित्त देती जाण गंगा भूमंडळीयान याविने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी प्रसन्न झाला व्यंकेशे वर मागमने तसे गौतम म्हणे सर्वेश्वरा तू आदेशील मजवरा उद्धारावयास चराचर द्यावी गंगा भूमंडळी गौतमाच्या विनंतीशी निरोप दिला गंगेशी घेऊन आला भूमंडळाशी पापक्षालनाशार्थ मनुष्याचे एसी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामत याचे कारणे श्रीगुरुनाथ आले एक नामधारका ऐसी गौतमी तटाक यात्रा श्रीगुरु आपण आचारिता पुढे मागोती लोकानुग्रहता आपण हिंडे पर्यसा तटाक यात्रा करिता देख आले श्रीगुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानसपूजा त्याशी नृसिंह मूर्ती परियेसे देखता झाला श्रीगुरुशी मानसमूर्ती देखियेसे विस्मित होणी मानसी नमिता झाला श्रीगुरुमूर्तीशी स्तोत्र करी बहुवशी अतिभक्ती करुणीय तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलाशी कृतार्थ केले आम्हाशी दर्शन दिले चरण आपुले ऐसे परी श्रीगुरुशी स्तुती करीतो तापसी संतोष होनी अतिहर्षी आश्वासिती त्यावेळी म्हणते श्रीगुरु तयाशी सिद्धी झाली तुझ्या मंत्राशी तुझ सद्गती भरवशी ब्रह्मलोक प्राप्त होईल नित्य पूजा तू मानसी करीसे नृसिंह सरस्वतीशी प्रत्यक्ष होईल परियेसे न करी संशय मनात ऐसे सांगून तयाशी श्रीगुरु निघाले परियेसी आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तीरे महाक्षेत्र तया गंगा तटाकात श्रीगुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्रयक कुशी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्याजूप आहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्याशी नित्य करीतो उपवासाशी भोजन केले दुःख येशी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नाशी त्यासी वैसे वैर जीविता प्राण त्याजूप आहे पूर्व दिवस तया ग्रामी आला सन महानवमी जेविला मिष्टान्य मनोधर्मी मासे एक पारायण केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तीरी असे लोळत प्राण
त्वरित त्याजूप आहे दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्याजिन शरीर नको आता संसार पाप रूपे वर्तते मनी धरोनी निर्धार करून गंगा प्रवेश करेन म्हणून पोटी पाशान बांधून गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौरव उपजो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा ऐसे पापे आठवीत विप्र जातो गंगेत वर देखील श्री गुरुनाथ म्हणती बोलावया ब्राह्मणाशी आणा त्या ब्राह्मणाशी प्राण त्याजितो का सुकेशा आत्महत्या महादोष उसो कवन कवनाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी द्विजवराते काढोनी आणिले श्री गुरुसन्मुख श्री गुरुमंती तयाशी प्राण कागा त्याजुपाशी आत्महत्या महादोषे काय वृत्तांत सांगा मा विप्र म्हणे गा यतिराया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्मवाया भूमी भार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी या श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी तुझी व्यथा गेली परियस्ती औषध असे आम्हापाशी क्षण एके सांग तुझं संशय न धरी आता म्हणी भिऊ नको अंतकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोटभरी गुरुवचन एकोनी स्थिर झाला अंतकरणी माथा ठेवणी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी इतुक्या अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानाशी तव देखी श्री गुरुशी येऊन लागला चरणाशी नमन केली भक्तीशी मनोवाक्य कर्मे आश्वासने तयावेळी पुस्ती गुरुस्तोमे मोळी कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयाशी ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडिन्य आपस्तंभ शाकेशे नाम मज साये देव वासस्थळ आपुले कंड गंचीस आलो असे उदरपोतीस सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सरे एका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रशी तू तारक विश्वाशी दर्शन दिदले आम्हाशी कृतार्थ झालो भरवशी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होये ज्याशी तरेल या भवारणीशी अप्रयत्न आम्हाशी दर्शन दिले स्वामी या गंगा दे कदाचित पापे जाती चंद्र दर्शने तापनाशती कल्पतरुची गे ऐसी गती देण्या वेगळा करी जाणं ऐसे नवती तुमचे दर्शन गुण पाप ताप देण्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलं ऐसी स्तुती करून पुनरिपूत झाला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोने निरूप देते तयावेळी श्री गुरु म्हणते तयाशी आमुचे वाक्य पर्यसी जठर व्यथा ब्राह्मणाशी प्राण त्याग करीत असे उपशमन त्याचे व्याधीशी सांगो औषध तुमाशी नेऊन आपुले मंदिराशी भोजन करी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वता घेऊन जावे त्वरिता सुधाक्रांत विप्रसे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवतेसे करजोन प्राण त्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेवीला काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देता आम्हाशी देखा ब्रह्महत्या घडेल की त्वरित श्री गुरुमंती तया साय देवाशी आम्ही औषध देतो तयाशी अपुपादी माशांनाशी शिरमिशिरत परान्न अन्न जेवित त्वरितशी व्याधी जाईल पर्यशी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहाशी अंगीकारून येत यावेळी माथा ठेवीस चरण कमळी विनवतेसे करुणा भाळी यावे स्वामी वीक्षशी स्वीकारुणे श्री गुरुनाथ निरोप देते हो का त्वरित सिद्ध मने एकमात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तयावेळी समवेत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिवर्ता त्याची नारी जाखाई म्हणून परियेसा पूजा करीत श्री कृषी षोडोपचारे परियसी तेनेची रीती आम्हाशी शिष्या सकळी का वंदिले गुरुपूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासे पुतक चित्रासन श्री गुरुशी तेनेची परी सकळाशी मंडळाचरण निधीशी करीती पुष्प गंधाक्षता षोडोपचारे विधीशी पंचामृतादी पर्येसी रुद्रसुक्ते मंत्रशी चरण स्थापिले त्यावेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडक्षी तया विप्राज्ञान कैसी चरण तीर्थ धरिता झाला अक्षयवाने आरित श्री गुरुशी ओवाळीत मंत्रघोष अतिरिक्त पुष्पांजली करीती झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता सेनारी पूजा करी उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुशी पूजा केली पर्येसी तेनेची विधी शिष्याशी आम्हा समजता शिव दिले संतोषने श्री गुरुमती वर देते अतिप्रीती तुझे संतती होईल ख्याती गुरुभक्ती विशेष वंशोवंशी ऐशे बोलोनी द्विजाशी आशीर्वचन देते अतिहर्षी नमन करी श्री गुरुशी ठाय घातले तयवेळी नाना परीचे पक्वान्न अपुपादी माशान्न अष्टविध परमान्न शर्करासहित निवेदिले शाक पाक नाना परी वाढताती सविस्तारे भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेले तत्क्षणे श्री गुरुच्या कृपादृष्टीने
ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहिते आनंद झाला ते बहुत विस्मय करीते सकळजन आश्चर्य करते सकळजन द्विजाशी वैरी होते अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेले म्हणत जे एकती भक्तीने व्याधी नसती त्याचे भुवणी अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुण्य सत्य इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे करंज नगर गमन तथा विप्रो द्वार व्यथा निरसन नाम त्रयोदशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय वस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विसेका एक चित्ते परियसा जय जयाजी योगीश्वर सिद्ध मूर्ती ज्ञानसागरा पुढील लव्याचे चरित्र विस्तारा ज्ञान होय आमाशी उदर व्यथेचा ब्रह्मनाशी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रति 19 शिष्याचे वचन संतोष करे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. एक शिष्याशी कामणे भिक्षा केली त्याचे भोवने त्यावरी संतोषने प्रसन्न झाले परियसा तया साय देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वसोवशी माझी प्रीती तुझोरी 19 श्री गुरुचोचन साय देव विप्रकरी नमन माता ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावायशी शक्ती कैची आम्हाशी मागे नाही का आता तुम्हाशी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणे पुनरूप विनवी करुणावचने सेवा करीतो द्वार येऊनी महाक्रूर असे प्रतिचवचरी ब्राह्मणाशी घात करीतो जीवेशी याची कारणे आम्हाशी बोलावीत अशी आजी आता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणाशी संतोषने श्री गुरुमती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून भय सोडून तू जावे क्रूर येवना भेटावे संतोषोने प्रिय भावे पुनरूप पाठविला आम्हापाशी जोवरी तू परतोनी येशी असो आम्ही भुवनी तोवा आलिया संतोषने जावो आम्ही येतोनी तुझे वश परंपारी सुखे नांदती पुत्रपुत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुष ऐसा वर लाधोने निघे साय देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परी ऐसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होने गृहात गेला यवन कोपद विप्र झाला भयचकित मने श्री गुरुशी ध्यातसे कोप आली अवळंबे अशी केवी स्पर्श अग्निशी श्री गुरुकृपा होय जाशी काय करील क्रूर दृष्ट गरुडाचे आपिली अशी सर्प तो कवने परी ग्राशी तेसे तया ब्राह्मणाशी असे कृपा श्री गुरुची काय एखादे सियासी रावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा होय जाशी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण त्याचे कैसे भय दारुण काळ मृत्यू न बांधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय श्री गुरुकृपा होय ज्याशी यमाचे भय नाही ऐसे परितो यवन अंतपुरात जाऊन श्रुती केली भ्रमित होणं शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होईल परी ऐसे प्राणांत कवेतेशी कष्ट तसे त्यावेळी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा ऐसे पाचारिले कवने जावे त्वरित परतोने वश्रेभूषणे देवणे निरोप देतो वेळी संतोषोने द्विजवर आला ग्राम वेग वक्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून श्री गुरुशी नमन करीतो भाविशी संतोष स्तोत्र करी बहुवशी सांगे वृत्तांत आद्यात संतोषोने श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्नान तीर्थयात्रे 19 श्री गुरुचे वचन विनवते से कर जोडन न विसंबे आता तुमचे चरण आपण येन समागमे तुमचे चरण विन देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्त वत्सल्य तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नेते सवे येऊन इच्छिती म्हणून चरणी लागला येणे परिश्री गुरुशी विनवी विप्रभावेशी संतोषोने विनयसे श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरूपे तुम्हा दर्शने देणे संवत्सरी पंचदक्षी आम्ही तुमचे गावासमीप वास करू हो निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात भेटूने मिळवणे भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ आरिष्ट गेली दुःखे म्हणून समस हस्त ठेविती मस्तके भाक देती त्यावेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले श्री गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धाशी काय कारण गुप्त व्हावेशी होते शिष्य बहुवशी त्यासी कोटे ठेविले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुर वर्ण शासन साय देववर प्रधान नाम चतुर्दशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 15 श्री गणेशाय नमः. एक शिष्या नाम करणे धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणे लेन झाली परियसा साधू असाधू धूत सकळी समस्त येती श्री गुरुजवळी वर्तमाने खोटा
सकळी सकळही शिष्य होऊ म्हणती तेसी श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक वर मागतील सकळीक नाना यती येऊन या विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर पाहोन या भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परियसा सकळ शिष्या बोलावोनी निरोप देते नृसिंह मुनी समस्त तीर्थे आचरोनी यावे भेटी श्रीशैल्य एकोणी श्री गुरुचे वचन समस्त शिष्या धरिते चरण कृपामूर्ती श्री गुरुराना का उपेक्षिते आम्हाशी श्री गुरु म्हणती शिष्याशी तुम्ही आश्रमी संन्याशी राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत चतुराश्रम घेऊन आचारावी तीर्थे भुवणी तेने मनी स्थिर होणे मग यावे एकस्थानी बहुधान्य नाम संवत्सराशी येऊ आम्ही श्रीशैलशी तेथे आमुचे भेटीशी यावे तुम्ही सगळी कहो शिष्य म्हणते श्री गुरुशी तुमचे वाक्य आम्हा परिस जाऊ आम्ही भरवशी तू करी तीर्थ भूमीवरी जावे आम्ही कवन तीर्था निरोप द्यावा श्री गुरुनाथा तुझे वाक्य दृढ निश्चिंता धरुणी जाऊ स्वामी या 19 शिष्याचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन निरोप देते साधारण तीर्थयात्रे शिष्याशी या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती देव नदी कृष्णावेने ख्याती असते नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीशी शरयू आणि गोमतीशी वेदिका नदी कौशिकेशी नित्य जला मंदाकिनी जेथे नदी संगम असती तेथे स्नाने पुण्य अमिती त्रिवेणी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा बदरी तीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैलयात्रेशी देव नदी म्हणी जे एक असे ख्यात भूमंडळीक 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी मरुद वृद्ध नदी थोर अश्री क्रियम धुमती एर पय सरस्वती कृतवतीर तटाक यात्रा तुम्ही करा श्वेत बंध भूमिशेश्वर श्रीरंग पद्मनागेश्वर पुरुषोत्तम मनोहर नैमिषारण्य तीर्थ असे पुष्कर तीर्थ वेरोचने सद्दी सनिहित असे ज्ञानी नदी तीर्थ असे गुणे गंगा तीर्थ स्नान करा अयोध्या मथुरा कांचीशी द्वारावती गयेशी शालग्राम तीर्थाशी शबलग्राम मुक्तक्षेत्र गोदावरी तटाकेशी योजने 6 पर्येसी तेथील महिमा हेसी वाजपे तितुके पुण्य अमर ज्या संगमात कोटी तीर्थे असती ख्यात वृक्ष असे अस्वस्थ कल्पवृक्ष तोची जाना तया अश्वस्थ मुखेशी नृसिंह तीर्थ पर्येसी तया उत्तर भागेशी वाराणसी तीर्थ असे पांडुरंग मातुलिंग क्षेत्र भरवेपुरी गानग तीर्थे असता यथा चांग अष्टतीर्थे मनोहर तेथे जे अनुष्ठान करीती तयास इष्टार्थ होय त्वरिती कल्पवृक्ष आश्रयते काय नोहे मन कामना तुंगभद्रा वरदा नदी संगमास्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्माचे सिंह राशी बृहस्पती येती तीर्थे संतोषी समस्त तीर्थे भागीरथी एवोन या ऐक्य होय कन्यागती कृष्णे प्रति त्वरित येते भागीरथी तुंगभद्रा तुळा गती सुरनदी प्रवेश पर्यसा कन्या राशी सूर्य येता मलप्रभा कृष्णा संयुता सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्णा संगमेशी स्नान करीती पर्यसी 60 जन्म विप्रवशी उपजे नरपर्यसा लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमे अगण्य कावेरी संगम 15 गुण स्नान करा मनोभावे समस्त तीर्थ समान असे अनेक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थ स्नान करा पक्षी तीर्थ असे बरवे रामेश्वर धनुकोष्टी नावे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथा सनिध्य पुरुषोत्तम चंद्रकुंडेशी महालक्ष्मी कोल्हापुरीशी कोटी तीर्थ पर्यसी दक्षिण काशी करवीर स्थान तया सनिध्य असे ठाय व कोल्हा ग्रामे नरसिंहदेव परमात्मा सदाशिव तोचे असे प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णातीरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करती जरी त्याची ईश्वरी ऐक्यता पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगमात स्थान प्रयागहुनी पुण्य अधिक विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रयाग संगमे कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्वेत सुग्री शृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्ण असे तया स्थानी स्नान करीती काशी होन शतगुणित एक मंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे अनेक असे तीर्थ बरवे केदारेश्वरा ते पहावे पीठापुरी दत्तात्रय देव वास असते सनातन काय सांगू तीर्थ थोरे प्रख्यात नाम मणिगिरी सप्त ऋषी प्रीती करी तप केले बहु दिवस अहो महाबळेचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे पाहता चरण नव्हे जन्म मागुती संक्रांती कर्काटक धरुणी त्याजवे तुम्ही मास दोन्ही नदी तीरी वास करुणे राहता त्यासी दोष नाही
तयामध्ये विशेष त्या जावे 3 दिवस. रजस्वा नदी सुरस महानदी येणे परी. ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वाहा 10 दिवस. वापी कूप तटाकास 1 रात्रव जावे. नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वाशी. स्नान करीती महादोषी येणे परिवर जावे. साधारण तुम्हाशी सांगितली तीर्थ परियसी. जे जे पाहल दृष्टीशी विधीपूर्वक आचरावे. 19 श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करीती नमन. गुरु निरोप घेऊन निगती शिष्य सकळीक. सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊन श्री गुरुशी. शिष्य गेले यात्रेशी राहिले श्री गुरु गोप्य रूपे. गुरुचरित्र कामधेनु श्रोते होणी सावधानु. जय एकते भक्तजनु लादते थोरी चारी पुरुषात. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर. श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवाद तीर्थयात्रा निरूपण नाम पंचोदशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. विनविशिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत. सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुणी. शिष्य समस्त गेले यात्रेशी राहिले कोण गुरुपाशी. पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे दातारा. श्री गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारून. श्री गुरु राहिले गोप्य होऊन वेजेश्वर सनिधशी. समश शिष्य तीर्थेशी स्वामी निरोप गेले परियेसी. होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे. संवत्सर एकतया स्थाने होते गोप्य श्री गुरु मुनी. अंबा आरोग्य भवानी स्थान भरवे मनोहर. असता तेथे वर्तमाने आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे. माथा ठेवणी चरणावरी स्तोत्र करी नाना परी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केले नाही सायास. याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामी. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मनी डोळा अश्रू येते. दुःख दाटला आम्ही ती एके स्वामी गुरुराय. एकोणी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हसून. झाला सी तू केवी मुनी गुरुविने सांग मज. ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती. दुःख दाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया. गुरु होता आपणाशी एक अतिनिष्ठुर. त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण. म्हणे तुझे अंतकरण स्थिर नाही अद्यापि. येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी. बोले माते निष्ठुरेशी कोपोने आलो तयावरी. एकोणी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती एक ब्राह्मणा आत्मघातकी तुझी होशी. न विचारिशी आपुले गुण तू ते केचे होय ज्ञान. गुरु द्रोही तुची जाण. अल्पबुद्धी परियसा आपुले गुरुचे गुणदोष. सदा उच्चार करीसे हर्ष. ज्ञान कैचे होय माणस स्थिर होय केवी आता. जवळी असता निधानू काय हिंडावे रानो रानो. गुरु असता कामधेनु वंचोने आला आम्हाजवळी संतुष्टविता. श्री गुरुशी अष्टसिद्धी आपुले वशी. क्षण न लागता परियसी वेदशास्त्र त्यासी साध्य. एकोणी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून. विनव्यतसे कर जोडन करुणा वचन करुणिया. अज्ञान माया वेष्टोनी नेने गुरु कैसा कवन. सांगा स्वामी प्रकाशन ज्ञान होय आपणाशी. करुणा वचन एकोणी श्री गुरुनाथ संतोषुनी. सांग तसे विस्तारुनी गुरु सेवा विधान. गुरु श्री गुरु म्हणती एक मुनी. गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता है एकोणी तोची जाण परम गुरु. गुरुविरीची हरिहर जाण. स्वरूप तोचे नारायण. मन करुणे निर्वाण सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक सांगो आम्ही पर एक. आधी परवी असे निक गुरु सेवा भक्ती भावे. द्वारावती तीर्थ परियसी विप्र एक धम्य ऋषी. तिघे शिष्य होत त्याशी वेदाभ्यास करावे. एक अरुण पांचाळ. दुसरा वैद्य केवळ. तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करीत विद्ये लागी. पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा करीती. अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण. शिष्याचे पाहोने अंतकरण असे भक्ती निर्वाण. कृपा करीती तक्षण मन कामना पुरवित. ऐसा धम्य मुनी भला तया अरुणा पांचाळा. एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्त. शिष्याशी म्हणे धम्य मुनी आजी तुवा जावो निराणी. वृत्ती सत्या न्यावे तडांग पाणी. जववरी होई तृप्त भूमी. असे वृत्ती तळे खाली. तेथे पेरिली असे साळी. तेथे नवनी उदक घाली. शीघ्र म्हणे शिष्याशी. ऐसा गुरु निरोप होता. गेला शिष्य धावता. तटाकाते असे पाहता कालवा हो थोर वाहत असे. तेथे उदक असे वाहत. अति दरारा गजत. ऋतीभूमी असे उन्नत. उदक केवी चढोप आहे. म्हणे आता काय करू. कोपतील माते श्री गुरु. उदक जात असे दरारू. केवी बांधू म्हणत असे. आणो निशिळा दगड. बांधिता झाला उदक आड. पाणी जातसे धडाड. जाती पाशान वाहून प्रयत्न करी नाना परी. काही केलिया न चढेव आरी. म्हणे देवा श्री गुरुहरी.
काय करो म्हणत असे. मग मनी विचार करी गुरुचे शेतीन चढे वारी, प्राण त्याजीन निर्धारी गुरुचे वृत्ती निर्मित, निश्चय करुणी मानसी मनी ध्यात श्री गुरुशी, म्हणे आता उपायासी येजुनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहता, आपण आड पडो म्हणत निर्धारिले ते दरडी हाती धरी दृढे, पाय टेकी दुसरीकडे झाला आपण उदकाड, मनी श्री गुरुशी ध्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी, वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा, ऐसा शिष्य तयास्थानी बुडाला असे प्रवाह पाणी, गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण पर्येसा, त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपुले मणी, दिवस गेला असता म्हणे अद्यापि शिष्य नाहीये म्हणे, ऐसा आपण विचारित केला गेला आपुले वृत्तीत, झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तयास्थानी, म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र व्याळे, उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे. ऐसे म्हणे विचारिते उंच स्वरे प्राचारित, अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलाविले, ऐने परी करुणा वचने पाचारितसे धौम्य मुनी, शब्द पडे शिष्याकाने तेथून मग निघाला. येऊन या श्रीगुरुशी नमन केले भावेशी, धौम्य मुनी महर्षी आलोंगिनी आश्वासिले, वर दिदला त्यावेळी एक शिष्या स्तोम्य मोळी, तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण, ऐसे म्हणते तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी, लागत असे श्रीगुरुजनी भक्ती भावे करुणिया, कृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमी नेवणी, निरोप दिदला संतोषोने विवाहा ध्याता करी म्हणे, निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपुले स्थाना, आणि शिष्य दोघे जाना होते तया गुरुजवळी, दुसरा शिष्य बेद्य जाना गुरुची करी शुश्रूषणा, त्याचे पाहांत कना धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्याशी सांगेन एक तुझसी, तू जाऊन अर्निशी वृत्ती आमची रक्षोनी या वृत्तीशी आणावे धान्य घराशी, ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे, वृत्ती पिके जवरी अहोरात्र कष्ट करी, राशी होता अवसरी आला आपुले गुरुपाशी, सांगता झाला श्री गुरुशी म्हणे विहिरी भरली राशी, आता आणावे घराशी काय निरूप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी, कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे, म्हणून देती एक गाडा तया जपोनी एक रेडा, गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे. एकीकडे झुंपी रेडा आपण होडी दुसरीकडे, येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी, दोन्ही खंडी साळीशी भरी शिष्या गाडियाशी, एकीकडे रेडियाशी झुपोनी ओढी आपण देखा, रेडा चाले शीघ्रेशी आपण नये तया सरशी, मग आपुले कंठाशी बांधिता झाला जो देखा, सत्राने तया सरशी चालत आला मार्गाशी, ऋतला रेडा चिकलेशी आपुले गळा ओढत असे, चिकली ऋतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी, आपण होडो सत्राने गळा फास पडे जैसा, सोडून या रेडियाशी काढिले शिष्य गाडियाशी, ओढीता आपुले गळाशी फाशी पडून प्राण त्याजू पाहे, इतके होता निर्वाणे सन्मुख पातला धौम्य मुनी, त्या शिष्या ते पाहुणी नयनी कृपा अधिक उपजली, सोडून या शिष्या ते आलंगोनी करुणाभरित, वर दिदला अभिमते संपन्न होशी, वेदशास्त्री वर देता तत्क्षणी सर्व विद्या आली त्याशी, निरोप घेऊन घराशी गेला शिष्य पर्यसा, तिसरा शिष्य उपमन्यू शेवे विशेष महानिपुण, गुरुची सेवा शश्रून बहु करी पर्यसा, त्यासे असे बहुतार म्हणून विद्या नोहे स्थिर, त्याशी विचार करीत तो गुरु याते करावा एक उपाय, त्यासे म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणून, नित्य गुरे नेऊने राणी रक्षण करी तृणाचार्य, ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्याचे चरणी, गुरे नेऊने राणे चारवित बहु असे सुद्धा लागताचे, आपणाशी शीघ्र आणले घराशी, कोपे गुरु तयाशी म्हणे शीघ्र येतो शिकारे, सूर्य जाय असता माने तव वरी राखी गुरे राणे, येणे परी प्रीती दिने वर्तावे तू म्हणत असे. अंगीकारोने शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा, शुद्धाक्रांत होणे जाना चिंतेत, तसे श्री गुरुशी चरती गुरे नदी तीरी, आपण तेथे स्नान करी, त्या जवळी घरे चारी असती विप्राश्रमा, तेथे जाऊन या तयास्नान शिष्या मागे परिपूर्ण भोजन करी, सावधान गोधन रक्षेने परी, येणे परी प्रीती दिवशी रक्षोनी आणि गुरेनिशी, वर्तताय सेरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी, गुरु म्हणे शिष्याशी तू नित्य उपवाशी, तुझा देह पुष्टीशी कवने परी होसत असे. ऐकोनी श्री गुरुचरण सांगे शिष्य उपमन्यू, भिक्षा करीतो प्रतिदिने विप्रा घरी, तेथे देखा भोजन करून प्रतिदिवशी गुरे घेऊन येतो निशी, श्री गुरु म्हणती तयाशी आम्हा सोडून केवी भक्षी, भिक्षा मागोने घराशी आणून द्यावी प्रतिदिवशी, मागोती जावे गुरुपाशी घेऊन यावे निशिकाळी, गुरु निरोप एरे दिवशी गुरे नेऊने रानाशी, मागे भिक्षा नित्य जैसी नेऊने दिले घरात, घरी त्याशी भोजन कधी नवे परिपूर्ण, पुनरुप जाई
तयास्थान भिक्षा करून जेवितसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊनी सदने दुसरी आपण बक्षुने काळ ऐसा कंठित असे येणे परिकचित काळ वर्तता झाला महास्तोळ एके दिवशी गुरुकृपा पुसत शिष्या ते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुले सुदाशमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घराशी आणून देतो प्रति दिवशी भिक्षा दुसरे खेपेशी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धम्य मुनी तया शिष्यावरी कोपरी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा निरोपोने येणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करी मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य सुधाकांत गोवत्स होते स्तनिपित देखता झाला तैशी स्तनिपिता वासुराशी उच्चिष्ट गळे सिद्धी संधीशी वाया जाते भूमीशी म्हणून आपण जवळी गेला आपण असे श्रुदाकांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट शिर देखा ऐसे शिरपान करी घेऊन आपुले उदर भरी दोन्ही वेळीशी भिक्षा घरी देते भक्ती भावभक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकन पाव हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूल होत असे मागुती पुषे तयाशी कवने परिपुष्ट होशी सांगेले आपले वृत्तांताशी उच्चिष्ट शिरपान करीतो एकोणी म्हणे शिष्याशी मतीहीन उच्चिष्टेशी दोष असे बहु अशी बक्षू नको आजीच बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे एरू काय करू म्हणत असे येणे परी गुरेसहित जात होता रानात गळत होते शिरभोवत एका रुईचे झाडाशी म्हणे बरवे असे शिर उच्चिष्ट नवे निधार पान करू धनीवरी म्हणून तेथे बैसला पाने तोडून कुसरी तयामध्ये शिरभरी घेत होता धनीवरी तो भरिले अक्षता तेने गेले नेत्र दोन्ही हिंडत असे रानोवनी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीत असे काष्ट नाही अक्षहीन करीत असे चिंता गोदना गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात पडून नि आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला असता म्हणे चिंता करी धम्य मुनी अजूनही शिष्य न येची का म्हणून गेला रानाशी देखे गेले गोधनाशी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारिता धम्य मुनी ध्वनी पडला शिक्षकाने प्रत्युत्तर देता क्षणे जवळी गेला कृपाळू एको निवृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवित म्हणत निरोप दिला त्यावेळी निरोप देता तया क्षणे अश्विनी देवताध्याय मुळे दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखे येऊन श्री गुरुशी नमन केली भक्तीशी स्तुती केली बहु अशी शिष्योत्तमे त्यावेळी संतोषोने धम्य मुनी तया शिष्या आलोंगने म्हणे शिष्या शिरोमणी तुष्ट तुझ्या भक्तीशी प्रसन्न होणे शिष्याशी हस्तस्पर्शी मस्तकेशी वेदशास्त्रादी तत्क्षणेशी आली तया शिष्याते गुरु म्हणे शिष्याशी जावे आपुले घराशी विवाहादी करुणी सुखेशी नांदत ऐसे म्हणत असे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझं अत्यंती उत्तक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसा तोची तुझ्या दक्षिणेशी अनिल कुंडले परियेसी जिंकोणी या शिष्याशी कीर्तिवंत होईल जनमे जय राजाशी तोची राहील उपदेशी मारविल समस्त सर्पाशी याग करोनी परियेसा तोची उत्तक जावोनी पुढे केला सर्पयज्ञ मन जनमे जया ते प्रेरून समस्त सर्प मारविले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरुकृपेने सामते ऐसे असे परियेसा ऐसे तू जाणोनी मानसी वृथा हिंडशी विद्येशी जावे आपुले गुरुपाशी तोचे तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्ट विता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणत असे ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता चरणावरी ठेवून माथा विनवे तैसे त्यावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे देखिले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतकरण भिन्न होता प्रयास असे एक करिता ऐसे माझा मनपतित काय उपयोग जाऊन या ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राण त्याजन गुरुप्रती ऐसे परिश्री गुरुशी विनविते ब्रह्मन हर्षी नमुने निघे वैराग्याशी निश्चय केला प्राण त्याजो अनुतप्य झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्ने झाला ते लागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणे निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला त्याजो कलेवर ओळखून या जगद्गुरु प्राचारिते त्यावेळी बोलावणे ब्राह्मणाशी निरोप देते कृपेशी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग उपजले तुझ्या मणी दुष्कृत्ये गेली जळून एक चित्ते करुणी मनी स्मरे आपुले गुरुचरण त्यावेळी श्री गुरुशी नमन केले चरणाशी जगद्गुरु तुझी होशी त्रैमूर्तीचा अवतार निर्वाण देखुनी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेविती
कर दक्षिणा तया ब्राह्मणाशी पर्यसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद झाला ब्राह्मणाशी श्री गुरु निरोपित तयशी आमुचे वाक्य तू परिस्थिती जाय त्वरित आपुले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेशी संतोषी होईन भरवशी तोचे आपण सत्य माने ऐसे परिश्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणाम संभाषिती निरोप घेऊन त्वरित गेला आपल्या गुरुपाशी निरोप देऊने ब्राह्मणास श्री गुरु निघाले परियसी भिल्लवडी ग्रामाशी आले भुवनेश्वरी संधे कृष्णा पश्चिम तटाकेशी औदुंबर वृक्ष परियसी श्री गुरु राहिले गुप्तेशी एक चित्ते परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामकधारक संवादे गुरु श्रुष महात्म्य वर्णन नाम षोडशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 17 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारक गुरुभक्ती शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी कृष्णावेणी तटाकेशी भुवनेश्वरी पश्चिमेशी औदुंबर वृक्षेशी राहिले श्री गुरु परियसा गोप्य रूप वसती गुरु ठाव असे अगोचरू अनुष्ठान धुरंधरू चातुर्मास येणे परी सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक विदरत शास्त्रपुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण आणि प्रमाण आचरण कर्म मार्गीरत होता त्याचे झाला एक सुत मूर्ख असे उपजत देव वशे माता पिता मृत असमाधान होण्या दिवस मास वर्धता बाळ वर्षे 7 झाली केवळ व्रतबंध करिता कुलाचार तया द्विजकुमार कासी नये स्नान संध्या त्याशी गायत्री मंत्र परियसी वेदकेचा मूर्खाशी पशु समान झाला असे ऐसे तेथे सांगते अध्ययन जाऊन आपण शुकू म्हणे तावन मात्र शिकताची क्षण सेवेची विस्मृती होय त्यासी त्या ग्रामेचे विद्वजन निंदा करीते सकळजन विप्रकुळी जन्मन ऐसा मूर्ख उपजलाशी त्याशी नाही सहोदर त्याशी विद्या बंधू भ्रातार सकळी का वंद्य होय नर विद्या असे सागुने एखादी समय विदेशाशी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्याशी विदेश होय स्वदेश ज्याशी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही दैवत्व पूजा होई सकळापाशी ऐकोने ब्राह्मणाचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ये विद्या याची कारण त्याचे काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोष उद्धारावे कृपेशी जरी असेले उपाय याशी निरोपावे दातारा परी सोनी तो ब्राह्मण सांगत असे असो न होईल पुढे तुझं जनन तदी येईल तुझं विद्या ऐसे नाना परी निश्चोत्तरेसे बोलत असे द्विज लोक त्याशी वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळारण्याशी मनिया झाला खेदे खिन्न म्हणे त्याजीन आपुला प्राण समस्त करीती दूषण करी काय उपयोग वाचून विल्लवडी ग्रामाशी आला ब्रह्मचारी परियसा अन्नोदक न घेऊ उपवाशी पातला निशिद्वे देववशी जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन तयेवेळी न करी स्नान संध्या देखा अपार करीत असे दुःखा देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तयावेळी येणे परी दिवसतीने निर्वाण मन करुणे अन्नोदक त्याजुने बैसला तर द्विजकुमार नवे काही स्वप्न त्या लागोने म्हणून कोपे बहुमणी म्हणे आंबा भवाने का उपेक्षी आम्हाशी आक्रोशोने तयावेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी आपुला जिव्हा तत्काळी छेदोनी वाहे देवी चरणी जिव्हा वाहुनी आंबेशी मागोती म्हणे परी ऐसी जरी मज तू उपेक्षेशी वाहीन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मनसी क्रमित झाला तो निशी स्वप्न झाले तयाशी एक समस्त श्रोतेजन एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोश आम्हावरी असे कृष्णा पश्चिम तिरी त्वरित जाय तयस्थाने औदुंबराचे वृक्षस्थळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वाचा पुरविले ऐसे स्वप्न तयाशी झाले अभिनय परियेसी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथून निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात पेल तट्टाव जाऊन त्वरित देखता झाला श्री गुरुशी चरणावरी ठेवून माता स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषाने आश्वासित तयावेळी संतोषोने श्री गुरुमूर्ती माता
माथा हस्त ठेविती ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आली तत्काळ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे बिल्लवडी स्नान महिमान वर्णन मंदमती ब्राह्मण वर प्रदान नाम सप्तदशोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमसु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमुचे श्रवणे पूर्ण केला दातारा शिष्य वचन एकोणे संतोषला सिद्धमुनी सांगता विस्तारुणे एका श्रोते एक चित्त बिल्लवडी स्नान महिमान निरोपिला अनुपम तो पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्त क्वचित काळी तयस्थानी श्री गुरु होते गोप्ययोनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अलौकित भक्तानुग्रह करावे. पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु हो तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश शब्दे कुरपुर ग्राम गहन कुरुक्षेत्रतेचे जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परियसा कुरुक्षेत्री चितुके पुण्य तया होणे अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरे प्रख्यात असे पुराणा तर 5 नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवा भद्रा भोगवती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके साहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची असंगा प्रयाग होणे असे चांगा संगम स्नान मनोहर अमरापूर म्हणी जे ग्राम स्नान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष झाला कल्पतरू देव असे अमरेश्वर तया संगमात होरी अमरेश्वर सनिधाने वसती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा अमरेश्वर रिंग बर्वे त्यासी वंदोनी स्वभावे पूजित नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना प्रयागे करिता माग स्नाना जे पुण्य होय साधना सतगुण होय त्याहून एक स्नाने प्रियसा उत्तर दिशेसे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सनिधीशी 3 तीर्थे परियेसी एकांतर एक दिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणे सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होण अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थाने भक्तजन तारणार्थ होणार तिथे असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरुपरियेसा तया ग्रामी द्विजे एक असे वेदाभ्यासक त्याची भार्यापती सेवक पतिवर्ता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरून मिळे परियेशी शेंगा ते रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्रे याच कृत्य उदरभरित पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्रा मंदिराशी गेले आपण भिक्षशी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करीतो षोडक्षी घेवडा शेंगा बहुअशी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणाशी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती त्यावेळी तया विप्राच्या गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमुळ श्री गुरुमूर्ती छेदिते तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमाजवळ विप्रा विनीत त्यावेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहो देव बळी कैसा देव केले आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्याशी आमोचा ग्रास छेदोने कैसे टाकून दिला भूमीवर ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण मने स्त्रियेशी तयेवेळी जे जे होणार जयास काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आदिन विश्वजान पूर्वजन्मीचे निक्षेपण सकृत अर्थवास दुष्कृत जाण आपुले आपणाची भोगन पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असताऊने पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षणे कवना परी बोल सांगे बोल ठेवी ते यतीश्वराशी आपले आजन विचारीशी ग्रास हरितला म्हणशी अविद्या सागरी बुडवणे तो तारक आम्हाशी म्हणून आला भिक्षेशी नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुलेद्वारे काढू मंदी द्विजवरी खनिता झाला तयावेळी काढिता वेळ मुळाशी लादला कुंभ निदानेशी आनंद झाला बहुशी घेऊन गेला घरात म्हणते नवल काय वर्तले यतीश्वरामा प्रसन्न झाले म्हणून या वेलाचे दिले निधान लागले आम्हाशी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला देणे हरण म्हणती चला जाऊ दर्शनाशी जाऊन संगमा श्री गुरुशी पूजा केरीती बहुवशी
वृत्तांत सांगते तयाशी तये वेळी परियसा. श्री गुरु म्हणते तयाशी तुम्ही न सांगे कवनाशी प्रकट करीती आम्हाशी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे परी तया द्विजाशी सांगे श्री गुरु परिशी अखंड लक्ष्मी तुमच्या वशी पुत्र पोत्री नांदाल ऐसा वर लाधोने गेला गेला विनंती तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे सिद्ध म्हणे नामधारकासे श्री गुरु महिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोभावेसी कामधेनु तुझ्या घरी. येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामकधारक संवादे अमरापूर महिमान द्विज दैन्य हरण अष्टदशोध्याय. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयप्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा रागे शिदाच्या चरणा कर संपुट जोडून नवे तसे त्यावेळी पुढील कथा विस्तार. निरोपावे योगेश्वर कृपा करी गा दातार म्हणून लागली चरणा. 19 शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण सांगत असे विस्तारून गुरु महिमानुपम्य शिष्योत्तमा नामांकित सांगेन एक गुरुनाथ गुरुची कथा औदुंबर तळी अतिप्रिते होते गुरुपरियसा. 19 सिद्धाचे वचन नामधारक परिप्रश्न. अनेक पुण्यवृक्ष त्याजून काय प्रीती औदुंबर अश्वस्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगते वेदचार. गुरुप्रीती औदुंबर कवन कार्य निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकित सांगेन याच्या वृत्तांत. जंदी नरसिंह अवतार होता हे कश्यप विदारित नखे करून दैत्याशी विदारिले कोपेशी आतडी काढून या आरशी घाले तसे माळगळा. तया दैत्याचे पोटी विष होते काळकुट्टी जैशी वडवांगणी सिंधू पोटी तैसे विष परियसा. विदारण करता दैत्याशी दिदले विष त्या नखाशी तापली नखे बहुशीष एक शिष्या एक चित्त. ते समय महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळनामी शांती कारणे नखाशी. ते वेळी शीतलर्थ नखे रोईली औदुंबरात विषाग्ने झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मी खेवम संतोषोने उभय देव वर देती ते वेळी. तया समय औदुंबराशी देती वर ऋषिकेशी सदा फळित तू होशी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तिशी काम्य होय त्वरितशी. तुझ देखताची परियसी उग्र विष शांत होय जे सेवितिले मनुष्य लोक अखिल काम्य पाहुणे एक फलप्राप्त होय अनिक पापा वेगळं होय नर. वांजणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी तरिता जो नर असेल दैन्य पीडिता सेविता होतील श्रेयायुक्त. तुझे पायी तुझे छाई बैसुनी जे नर जन तुझे छाई बैसुनी जे जन करीते जपानुष्ठान तप फळ होय ज्ञान कल्पिते फल होय त्यासी. तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत तुतके पुण्य परियसा. तुझ सेविती त्या नराशी व्याधी नवती कवने दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परियसा. जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेशी कल्पना पुरती भरवशी कलियुगे कल्पवृक्ष तुझी सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीशी म्हणून वर हर्षी नृसिंह मूर्ती ते वेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोचे कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उगरू. शांत झाली तयापाशी अवतार आपण तयाचे स्नान आपुले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी. वृक्षास्थळी अहर्निशी श्री गृहस्थी गोपेशी मध्यान्ह काळ समयाशी समारंभ होय तेथे अमरेश्वर सनिधानी वसी 64 योगिनी पूजा करावया मध्याने गुरुजवळी येती नित्य नमन करुणी श्रीकृषी नेती आपुले मंदिराशी पूजा करीती विधीशी. गंध परिमळे कुसुमे आरोगोने तयावेळी पुनरिपू येते औदुंबरी एखादे समय द्विजवरी विस्मय करीती देखोनिया म्हणती अभिनव येती कैसा न करी भिक्षाग्रामात ऐसा असतो सदारण्यवाशी. कवने परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवून पाहो अंत यतीश्वराचा पाहो म्हणती गुरुचा अंत त्याची जाती यमपंथ ऐसे विप्रोदमत अधोगतीचे त्याची इष्ट उपजात भय ब्राह्मणाशी गेले आपुले स्थानाशी गंगानुज थडियेशी होता वृत्ती राखीत त्याने देखील श्रीगुरुशी आल्या योगिने पूजेशी. गंगेमध्ये नेता कैसे मार्ग झाला जळात विस्मय करीतो नरू म्हणे कैसा यती शोरू द्विभाग झाले गंगानीर केवी गेले गंगेत. श्री गुरु ते नेऊणी पूजा केली त्या योगीने भिक्षा देती करुणी आले मागोती बाहेर पाहता होता गंगानुज म्हणे झाले कैसे जोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिता देवकन्या. एरे दिवशी मागोती हाती येऊन आरती देवकन्या ओवाळी ती श्री गुरु ते नमोनिया. पुन्हा गंगाज्वाळात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता पाहत तोही गेला सेवेची. नदी तीरी जाता श्री गुरु
द्विभाग झाले गंगेत वारू भितरी दिसे अनुपम्य पुरु रत्न खचितो गोपुरेशी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाता समस्त पुर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्न खचिते बैसव घालिती तया समयी पूजा करीती विधीसी जे का उपचार षोडक्षे अनेक षडक्षेशी आरोघन केले त्यावेळी देखोने नरासी म्हणते तुका आलाशी विनवितो नरस्वामी अशी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला श्री गुरुचरणी तल्लीन होणी अंतकरणी म्हणे स्वामी गिरिजार मना होशी त्रैमूर्ती तुझे एक श्री गुरु म्हणते तयाशी तुझे दैन्य गेले परियसी जे जे तू इच्छे मानशी इष्ट का सकळा अभिष्ट पावसील येथील वर्तमान ऐसे न सांगावे कौनाशी जया दिवशी प्रकट करीशी तू ते हानी होईल जाण येणे परी तयाशी श्री गुरु म्हणते परियसी आले औदुंबरापाशी गंगानुज संगमासे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुजा आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निदान त्यासी लागले ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करीतो गुरु पुत्रपौत्र श्रेया करून महानंदे पवर्तत असे भक्तिभावे श्री गुरुशी नमन करी प्रतिदिवशी सेवा करी कलत्रेशी एको भावे करून वतत ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघ माशी नमन करून श्री गुरुशी विनवित ऐसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग तोरू मुनी सांगते द्विजवरू काशीपुर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्नान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण यतिहीन कृपा करणे स्वामी श्री गुरु म्हणती तयाशी पंचगंगे संगमेशी प्रयाग जाणावे भरवशी काशीपुरी ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पाहशी प्रत्यक्षाकार दाविन तुझ चाला आता बैसले होते व्याघ्रजीने धरी गा मागे दृढ धरुणी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयाग प्राप्त काळी तेथे स्नान करून गेले काशीशी माद्याने विश्वनाथ दाखवून सेवेची गेले गयेस ऐसा त्रिस्थळी आचरुणी आले परतोने आस्तमाणी येणे परितयास्थाने देखिता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरुमांनी विचारते आता गोपे ते यवावे ऐसे परितयस्थाने गुप्त झाले गुरुमूर्ती मुनी अमरेश्वरा ते पुसोने निघते झाले त्यावेळी श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी विनविता ते करुणावचने आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमच्या दर्शनाशी तापत्रय हरिती शनेशी अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामी ऐने परी श्री गुरु योगिनी विनविती भक्तीशी भक्तवत्सल्य संतोषी दिदला वरत एवेळी श्री गुरु म्हणते तयाशी सदा असो औदुंबरवाशी प्रकटार्थ जाणे पूर्वेशी स्नान आमुचे येतेचे असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर जेथे येथे असा तुम्ही स्थिर अमरपूर पश्चिमतीर अमरस्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मन कामना होईल त्वरित तुम्ही त्यासी साय व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीते ते तत्परी मनोकामना पुरतील जाणा ऐसे असे अन्नपूर्णा नित्य करीते आराधना तेने होय कामना चतुर्विदे पुरुषार्थ पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थ स्नान करीत 7 वेळा तपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांजे सहित पुत्र होती शतायुष ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी सोम सूर्य ग्रहणसी अर्थवा मास संक्रांतीशी स्नान करीती भक्तिशी अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करून या देखा अन्न घालिते ब्राह्मण एका कोटी ब्राह्मणसे एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मनोनिर्मळी कोटी गुणे होती फळे होम केलिया तैसेची रुद्र जपून एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एक चित्ते परियसा मंद गती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपे यज्ञ फळ तेथे परियसा नमन करिता येणे परी पुण्य असे परंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुणिया करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देवा समान देह होय ऐसे स्नान मनोहर सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ते गुरु 64 योगिनीशी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून तेथे होता गाणगाभोनी भीमातिरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे गोप्य राहुने औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले श्री गुरु प्रीती करी प्रख्यात झाले प्रियसा इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामकधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान नाम 19वा अध्याय श्री गुरुदत्तात्रय परमसु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 20वा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराना लागे सिद्धाचे आचरणा विनोदे कर जोडून भक्ती भावे करून या स्वामी निरूपहिले आम्हाशी श्री गुरु आले गाणगापुराशी गोप्य रूपे
अमरापुराशी औदुंबर असती म्हणता शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुने औदुंबर स्थान महिमान जया नाम कल्पतरू काय पुससे तयाचारवरून देते वसे श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय सिरोळ नामे ग्रामाशी विप्र एक परियसी गंगाधर नाम येसी विदरते होता जाना त्याची भार्या पतिवर्ता शांत असे सुशीलता पुत्र होणे सेवेचा मृत्यू त्या कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिशी झाले सेवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे कवने परिस्थिर राहणे कर्म केशी विचार करीती तिच्या दोषाशी पुत्र शोक भावेशी पातक तयेवेळी सांगती विप्र विद्वजना पुत्र न वाचते कारणा पूर्वजन्म दोष गुण विस्तार करीत त्यावेळी गर्भपात श्रेयसी जे जन करीती तामशी पावती वांज जन्माशी झाले पुत्र मरती जाना अश्ववध गोवध करी वांज होय सदाज्वरी एखादा परद्रव्य उपहारी अपुत्र होय तो जाना विप्र म्हणती तियेशी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हाशी सांगू एक चित्ते शौनक गोत्री द्विजपाशी ऋण घेतलेले द्रव्याशी मागदात वानदेशी कष्टला बहुता तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिदला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करी तो तुझ झाला मृत्यू करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे किन्न अनुतप्य होणे अंतकरण द्विज चरणी लागली ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाच्या सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे विप्र सांगते ती येशी तुवा केले ब्रह्महत्या दोषी अपहरिले द्रव्याशी ब्राह्मण पिशाच झाला असे त्यासी करणे उदरगती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एक शती तया गोत्र द्विजाशी तेने होय तुझ बरवे एका भावे आचारावे कृष्णा तीरी वास करावे एक मास उपवास पंचगंगा समागमे संगमेशी तीर्थ असती बहुवश औदुंबर वृक्षाशी आराधावे पर्यसा पाप विनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्तपन अभिषेक करून श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य धर्मतीर्थ विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावे एक मणी येणे परिभक्तीने मासे एक आचारावे स्नान असे श्री गुरुचे नृस्य सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होईल शतायुष्य मास आचरून येणे परी मग ब्रह्मचारी ब्रह्मणा ते प्राचार्य द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवराशी एक सत त्याचे नामे कर्म सकळ आचारावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारिल गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी हो गुरुवच्चरणी तुझे पाप होईल धुने ब्राह्मण संमद परिहरले ऐसे सांगता द्विजरे एकोणी सती चिंता करी सतद्रव्ये आमुच्या घरी कधी न मिळेल परियसा कष्ट करी न हापुले देही उपवास आदी पूजा पाही मासोपास एको भावी करीना आपण गुरुसेवा विप्र म्हणती एक बाळे तू ते द्रव्य तुके न मिळे सेवा करी तो मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता तो कृपाळू भक्ताशी निर्वाळिले ब्रह्महत्या दोषी जितुके देईल तुझ्या शक्तीशी द्रव्य वेची गुरु निरूपे परोसोने द्विजरच वचन विप्रवणिता संतोषन गेले त्वरित ठाकून जेथे स्नान श्री गुरुचे स्नान करुणी संगमाशी पाप विनाशी वेदीशी 7 वेळ स्तपनेशी करी औदुंबर प्रदक्षिणा कामे तीर्थ करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुणी नमन करीत असे उपवास येणे परी दिवस देणे सेवा करीत तो ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वपनी द्रव्य मागे शत एक अद्यापि जर न देशी घेन तुझे प्राणाशी पुढे तुझ्या वंशाशी वाढो निधी अवधारी वाया करशी तू सायाशी पुत्र केचे तुझे वशी म्हणून एक कोपे माराव्याशी आला पिशाच स्वप्नात भयचकित ते वणिता औदुंबरा आडरी गाता तो देखील श्री गुरुनाथ तया पाठी निघाला अभय देऊनी नारीशी वारिता झाला ब्रह्मणाशी पुसती श्री गुरु तयाशी का मारीशी स्त्रियेशी विप्रविनवी श्री गुरुशी जन्मांतरी आपणाशी अपहार केला द्रव्याशी प्राण त्याजिला यास्तव स्वामी कृपाळू सर्वाशी आमचे शत्रूचा पक्षपात करशी तुम्ही यतीश्वर तापशी पक्षपात करू नये एकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपन उपद्रव देशी भक्तजना तू ते शिष्या करू जाण आम्ही सांगो दे जेणे रीती जरी एकशी हितार्थी तुझ होईल सद्गती पिशाच तत्व परिहरले जे काय देईल विप्रवणिता तुवा अंगीकारावे सर्वता जरी नाही येई तुझ्या चित्ता जाई आता येथोनी राखीन माझ्या भक्ताशी वशोवशी अभिवृद्धीशी पुनरिपू जरी पाहू येशी शिक्षा करू म्हणती गुरु एकोणी गुरुचे वचन विप्रवेशाच्या करीना मन स्वामी तुझे देखील चरण उद्धारावे आपण असे श्री गुरुवंती तयाशी विप्रवणिता भावेशी करील कर्म 10 दिवशी गती होईल तू ते जाना येणे परी तयाशी निरोप देते स्त्रियेशी जे असेल तुझ पाशी आचरी कर्म तया नामी अष्टतीर्थ स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी स्तपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवशी कन्या पुत्र पूर्णायुष्य होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखोने जागृत विप्रवणिता भयचकित ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंभे मनात श्री गुरु निरोप 10 दिवस
दिवस केले आचरण पर्येस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्रह्मनाशी. एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्रीगुरुनाथ नारी केलं दोन देत भरली ओटी तियेची मने पारणे करी हो तू आता पुत्र होतील वेदरता वाडे त्याची संतती बहुता चिंता न करी अहो बाळे पुढे तया नारीशी पुत्र युग्म शतायुषी झाले श्री गुरुकृपेशी एकचित्ते प्रेसा व्रत बंद करीते ज्येष्ठाशी समारंभ अनंत हर्षी चौल कर्म द्विजयाशी व करून पाहती माता पिता समारंभ करी जननी चौल कर्म करणे म्हणे पुत्राशी झाले वर्ष तिन्ही अतोल्लाहस मानसी समारंभ अतिप्रीती करीती झाली आयती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमराशी व्याधी असते अष्टोत्तर एकाहुनी एक थोर तयामध्ये जो कात्रीव धनुर्वात तयाशी अवयव वाक कोणी गेले भयानक नयनी दिशे भयानक नयनी येणे परी दिवस तिन्ही कष्टात असे तो बाळ तया दिवशी असता म्हणी पंचत्व पावला तत्क्षणी शोक करीती जनक जननी एका श्रोते एकचित्ते प्रेतरू पुत्रावरी लोळे आलांगोनी परिबळे वेष्टोनी या मायाजवळे प्रलापित असे ते नारी म्हणे ताता पुत्र राया प्राण रक्षका माझा प्रिया माते केवी सोडून या जाशी कठोर मन करुणी पुत्रा व्याले पाच आपण त्याते तू एक निधान जदी लाले गर्भधारण ते पासवून संतोष श्री गुरुने दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष फार वरद पिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तारक आमुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका निवारण करीती सकळा वाया दुःख तू करतसी अवतारी होता ती हरिहर तेही न राहिला स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अडळ तुम्हाशी येणे परी सांगते जण आणखी दुःख आठवे मन म्हणे माते दिदली जन जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबर वसती त्यातनी दिदले मज सुत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदलावर सत्या त्याशी घडो माझी हत्या पुत्रास वे देन प्राण म्हणून आठवी श्री ऋषी देवा माते गांजेलाशी विश्वास केला मी तुम्हाशी सत्यवाक्य तुझे म्हणत असे आपण केले पुरचरण फळा आले मज साधन आता तुझवरी येईन देईन प्राण काय विश्वास तुझ्या साथे स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करीते ते नारी उदय झाला दिनकरी प्राप्त काळी परियसा द्विजन्याते मिळवणे सकळी येती तै श्रेय जवळी वाया दुःख सकळा की करीशी मूर्खपणे तू जे जे समयी होणार गती ब्रह्माधिकान चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेतसंस्कार करू आता ऐसे वचन एकोणे महा आक्रोश करी म्हणी आपणा सहित घालावणी अर्थवा नेदी प्रेताशी आपणा सहित बाळाशी करापा अग्निप्रवेशी एरवी नेदी प्रेताशी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणत तियेसे नवसी तू श्री कर्कशी प्रेता सवे प्राणदेशी कवन धर्म सांगा आम्हा नाही देखिले न एकिले काने पुत्रा सवे देती प्राण कोणी वाया बोलसे मूर्खपणे आत्महत्या महादोष दिवस गेला दोन प्रहर प्रेताशी करू नेदी संस्कार अर्थवान ये गंगातीर ग्रामे अंकांत वर्तला येतो की अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान ते वेळी येती नवे तोची गुरु आला नरवेश धारू नृसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल्य परियसा येती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे ब्रह्म समद परिहरण प्रेत जननी शोक नाम विशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमसु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 21 श्री गणेशाय नमः सिद्ध मने नामधारका ब्रह्मचार करणिका उपदेशेले ज्ञान विवेका तया प्रेत जननीशी ब्रह्मचारी म्हणे नारी मुंडपणे दुःख करी कोण वत्सला असे स्थिरी या संसारी सांगमज उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठून जळात उपजे जैसा फेन बुद्ध राहे कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळवणे होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण तया पंचभूताचे गुण मायापाशे वेष्टन भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास रजसत्वतमो गुण तया भूतापासून वेगळाले लक्षण होती एकैक चित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण देत्यासी तमोगुण गुणानुबंधे कर्मे घडती जेने जे कर्म आचारिती सकृत अर्थवा दुष्कृती जैसी तैसे होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपुल्या आजवापासून सुख दुःख भोगतात या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अर्थवा नरवृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्वेशी अर्थवा मरती वृद्धापेशी आपुले आर्जव असे जैशी तेने परी घडे जाणा कर्मानुवश्य उपजताशी ललाटी लिहिती विरंचित संकृत अर्थवा दुष्कृतचे भोग भोगी म्हणून ऐसे या कर्मकाळाशी जिंकिल नाही कोणी परियसी या कारणे देहाशी नित्यत्व नाही परियसा तुझी
सांग वाहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अर्थवा पशुत्व लादले पक्षी अर्थवा कुर्मे जरी होतीस मानुष्य योनी कोणाची होतीस जननी कोणाची होतीस गृहिणी सांग तू आम्हा पुढे कवन तुम्ही माता पिता जन्मांतरीचे सांगा आता वाया दुःख करीशी प्रलापिता पुत्र आपुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मास अस्तिमन मेह वेष्टोनी यानव मे देह मळबद्ध शरीर जाणावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमणे रडसी तू सोडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारित लोकिकार्थी येणे परिब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसोनी त्या अवसरी विनवितेसे तयाशी विप्रवणिता त्यावेळी विनवितेसे करुणाभाळी स्वामी निरोपावे धर्मसकळी परिस्थिर नवे अंतकरणे प्रारब्ध प्रमाण म्हणे जरी तरी का भजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण नवे कोण बोल आम्ही पाहिलेच देवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरा येतो चिजवर धावत जाती वैद्याच्या घरा औषधी देऊने या प्रतिकारा सवेची करी आरोग्यता त्रैमूर्तीचा अवतारो श्री नृसिंह सरस्वती असे गुरु तेने दिदला असे वरू केवी असत्य होय सांग मज आराधिले मी तयाशी वर दिदला गाम आम्हाशी त्याचा करुणी भरवशी होतो आपण सत्व स्वस्थ चित्त विश्वासोने असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपले या कारणे आपण आता प्राण त्याजूने सर्वथा समर्पिन गुरुनाथ वाढो कीर्ती तयाची एकोणितीचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्वा श्री गुरुशी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आता मृत्यू त्याशी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे झाला असे तुझ वर तेथे समर्पी तू कलेवर पंचगंगा कृष्ण तीर औदुंबर तळी ऐसे वचन एकोणे विश्वास झाला तिचे मणी पोटी शव बांधोने घेऊन गेले औदुंबराप्रती जेथे होता गुरुपादुका अफळी सिरते बालिका रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी दुःख करीते झाले निशी विप्र मागती प्रेताशी म्हणते आक्रोश काऊ करीशी संस्कारुने जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत एक कर्कश म्हणत असे काही केले नयदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधवणे प्रेत लोळत असे पादुकावरी म्हणती विप्र झाण्याती लोक राहू नये राणे निशंक तस्करा बाधा होईल एका जाऊ आता घराशी जाऊ आता स्नान करून उपवास हो का आजचे दिनी प्राप्त काळी येऊन दहन करू म्हणते का आजीचे रात्री प्रेताशी सुटले वास दुर्गदिशी आपोआप दहनाशी देईन जाना ते कर्कशा म्हणून निगती सगळं लोक राहिले तेथे जननी जनक प्रेतासहित करीत शोक होती रात्र परेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीत जनक जननी याम तीन होता रजने झोपल आली तेशी देखत असे सश्रुतीच्या जटाधारी भस्वांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी योगदंड त्रिशूल हाती आला औदुंबराप्रती काओ शोक करीशी सती आक्रोश होणे आम्हावरी काय झाले तुम्ही कुमारा आता त्याशी करून प्रीती करा म्हणून देतो अभय करा भक्त वत्सले श्री गुरु भस्म काढोने प्रेताशी लावी तसे सर्वांगशी मुख पसरी म्हणे तिशी वायू पुरस्तर म्हणे प्राण म्हणे जे वायू जाण बाहेर गेला विसरून घाली तो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताचे भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसे भ्रात लागले असे प्रेतावरी जे का वसे आपुले म्हणे जैसे दिसे निद्रा स्वप्ने कैचा देव नरसिंह म्हणे भ्रांती आपणा लागले असे आमचे प्रारब्ध असताऊने देवावरी काय बोलणे बोल ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुरी काय बोल येणे परिचिंता करीत तव प्रेत झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संदेशी जीवाला म्हणे प्रेताशी काय झाले किंवा भूत संचारले म्हणे भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठून बैसला म्हणे माते शुदा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करीत यावेळी आला कुमार मातेजवळ स्तन घालिता मुख कमळी शिर निघे 32 धारा संतोष भय घेऊन प्रेताशी संध्या मागोती असे मानसी कडी या घेऊन बाळकाशी गेले आपले पतीजवळी जागृत करून प्रतिशी सांगे वृत्तांत आद्यतेशी पती म्हणे तियेशी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबरा प्रदक्षिणा साष्टांग करीते नमन स्तोत्र करी नानापरी तू तारक विश्वाशी म्हणून भूमी अवतरलाशी अशक्य तुझ वर्णावेशी क्षमा करणे स्वामी आम्हा क्षमा करणे म्हणून घाले ते लोटांगण विनवून या करुणावचन गेले गंगेत स्नान करून बाळकासहित धुती झाली पादुकाचे रक्त औदुंबरास्तपन करीत लावित दीपत वेळी पूजा करीती भक्तिशी मंत्रपूर्वक विधीशी शमीपत्र कुसुमेशी पूजा करीती परियसा निरांजन तयावेळी करिता गायन परिवळी अति संतोष तयेवेळी भक्तिभावे स्तुती करीती इतुके होता गेली निशी उदय झाला दिनकराशी संस्कारोनी म्हणून प्रेताशी आले विप्र ज्ञाती सकळ तव
देखताची कुमराशी विस्मय झाला सकळाशी समाराधना करीती हर्षी महानंद पर्वतला ऐसा श्री गुरुस्थान महिमान अखिल लोक लाधले कामा एककाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारका स्नान महिमान ऐसा एका अपार असे सांगता अनेका साधारण तुझो निरूपिला तया औदुंबरा तळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तत्काळी आराधित श्री गुरु जया नामकल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरू जय जय मणी इच्छिती नरू साध्य होय पर्यसा इति श्री गुरुचरित्रामृते परम कथाकल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामकधारक संवादे मृत पुत्र संजीवनं नाम 21 श्री गुरुदत्तात्रय परमहंस श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.